माध्यमातून जे ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिवचे उपसरपंच आहेत त्यामुळे विनंती आहे दिनेशजी कडू साहेब आपण आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचावरती करतो। खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे। नितेशजी लहाने यांचं आगमन झालं त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। ओव्हर टू यू कमेंट बॉक्स। सर समीरजी राऊत साहेब आपणास विनंती आहे आपण शुभ सन्मान करू। चला मात्र सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर। धन्यवाद धन्यवाद राहुलजी चव्हाण। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीच्या विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। काही मान्यवरांचा विशेष सन्मान आहेत आपण लगेच या ठिकाणी सन्मान करू आणि मागच्या दिशेने जाणार आहोत। नुकताच ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेसाठी आपण खास करून बहुमूल्य वेळ दिला ते आमचे सन्माननीय दीपकजी पेंडुलकर साहेब आमचे सर्वांचे लाडके भाऊ यांचा सन्मान OB11 या संघाचे ते पुरस्कर्ते त्यांचा विशेष सन्मान करण लहाने नितेश लहाने यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल। आणि यानंतरचे सत्कार मूर्ती असेल अंबेशिव गावचे उपसरपंच ग्रामपंचायतीचे आमचे दिनेशजी कडव यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचे आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी केला जाईल। काय विशेष सन्मान आहेत बाश सुद्धा चालू झालेली आहे परंतु पाहुण्यांना या ठिकाणी चला दोन्ही टीमचे 12th मॅन दामट टीमचे आय थिंक सो या ठिकाणी उपस्थित आहेत। कुळगाव संघ आपला 12th मॅन नाही आहे छत्रपती CC कुळगाव दिनेशजी कडव यांचा सन्मान होतोय उपसरपंच अंबेशिव ग्रुप ग्रामपंचायत। यानंतरचे सत्कारवरती असतील आमचे विक्रांतजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण करू। विक्रांतजी कांबळे यांचा सन्मान होईल। यानंतर विश्वनाथजी भोईर आपण आपलाही सन्मान केला जाईल। विक्रांतजी कांबळे आपला सन्मान होईल। विश्वनाथजी भोईर आबेडाब्याचे मालक आमचे या ठिकाणी मुरली मामा इरमाळी आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। विश्वनाथ भोईर आपण या हौशा मामा आपला विनंती राहील की आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। मुरली मामा इरमाळी यांचाही सन्मान होईल आणि मनोज ठाकरे एक चांगला खेळाडू आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाईल। मनोज थांबायचे आपल्या सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचे कारण शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 ची स्पर्धा तुम्ही पाहताय मनोज आणि आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी भगवामय वातावरण आहे आणि बाळाशेठ कांबरी यांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद। चला मागच्या दिशेने आपण जाऊ काय विशेष सन्मान या ठिकाणी आमच्या मंचावरती होत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला यानंतर डॉट बॉल 2 चेंडू डॉट आले आणि अतिरिक्त बाईटच्या स्वरूपात एक बॉल पाहायला मिळाला आणि या 6 धावा एकंदरीत 11 धावा या धावफलकावरती आहेत। अभि दामतचा संघ तुम्ही पाहतायत टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग त्याने स्वीकारली आहे व यावेळेस ऑन साइडला उडवलाय लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक लाल्या होते उपस्थित परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहतोय ठोकलेला आणखीन एक बिग हिट दर्जेदार धमाकेदार षटकार। सुस्वागतम सुस्वागतम या षटकाराने आगमन झालंय ते आपल्या या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार
आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025. भगवमय वातावरण आहे, अतिशय सुंदर क्लायमेट आपण पाहतो. आल्हाददायक आणि प्रसन्नदायक वातावरण आहे. ओस्मिचिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक वड शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, फक्त वेगाला दिशा दिली आहे. बॉल सीमा पार. या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपल्या संघाला आधार स्तंभाची गरज आहे आणि नेहमी सातत्याने मोलाची साथ त्यांची खंबीर असते. आज आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिला तर एकंदरीत 21 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. आज तुम्हाला रेग्युलर 8 संघ पाहायला मिळतील. आज सुद्धा नामवंत मॅचेस आहेत ग्रामीणचे आपल्याला संघ पाहायला मिळतील. आज पहिल्याच लढतीमध्ये कर्जत ग्रामीणचा एक संघ अर्थातच दामत अभितचा संघ आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला बदलापूरचा स्थानिक संघ कोळगाव बदलापूर छत्रपती सीसी या नावाने खेळणारा संघ आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून, या वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. काउंटडाऊन चालू आहे. ऑफिशियल पंच आपण याची दक्षता घ्यायची आहे. ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळाली. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. मागे चालला बॉल. शॉट फाईन लेग कडे, तोपर्यंत मिळते सिंगल धाव. गोलंदाजीमध्ये बदलाव, चेंजेस करावा लागेल. ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघ देखील आपण पाहिलं तर सध्या थोडंसं बॅकफूट वरती आहे या हंगामामध्ये. तेजस ठाकरेचा बल्ला बोलत नाहीये. प्रशांत सूर्यराव शांत आहे. अण्णा असतील आमचे गीतेश ठाकरे असतील. सर्वच फलंदाज थोडेसे शांत पाहायला मिळाले. कदाचित आपण पाहिलं तर सरावापासून थोडेसे दूर आहेत, परंतु हरकत नाहीये. परंतु या सीझन मध्ये एखाद्या मोठ्या विजयाच्या शोधात असतील छत्रपती सीसी कुळगाव टीम. या सन्माननीय मुन्नाशेठ बुबेरे गोरेगाव चे उद्योजक आहेत. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आहे. बदलापूर कर्जत हायवे एनला टच असणारं हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. धर्मवीर क्रीडांगण कासगाव नगरीतील आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यावरती चालू असलेला हा ऐतिहासिक सोहळा. खेळाचं पहिलं सत्र. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट चेंडूला वळवलाय. एकच धाव मिळेल. पहिले षटक नितीश गवळीने हाताळलं आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये अमित षटक क्रमांक 2 मध्ये कासगाव गावाच्या एंड कडून षटक तुम्ही पाहतायत. ओ यावेळेस क्रॉस बाटे स्ट्रोक करायचा होता. शॉर्ट ऑफ लेन अप्रतिम लाईन पाहायला मिळाली. बन्नाट वेग, अचूक टप्पा, नियंत्रण गोलंदाजीमध्ये आपण भरपूर पाहिलं चांगलं आहे. आणि इथे हा डॉट बॉल. इथून एक कमबॅक करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज वाढवावं लागतील. पहिल्या षटकामध्ये नितीश गवळीवरती आक्रमण करण्यात आलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा आल्या आणि या षटकाचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून चांगलं षटक राहिले. हो यावेळेस विचित करण्याचा प्रयत्न. पुढे एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात. आम्हीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. वैभवशाली क्रीडा नगरीमध्ये चांगली गोलंदाजी करणं प्रत्येक गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि त्यातल्या त्याच हे एकमेव उदाहरण आहे ते म्हणजे अमितचं. धाव फलकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकामध्ये त्याने 6 खर्च केलेत. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. ओ लाईन खराब आहे. पाहावं लागेल. कदाचित एक्स्ट्रा रन्स मिळू शकतील. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बाय 1 गेट 1 फ्री. अगदी आपण पाहतो 1+1 या मिळतील. फ्रीच्या 2 धावा. 5 चेंडू अप्रतिम टाकलेत परंतु शेवटचा चेंडू जणू काय ते दिशेपासून भरकट आहेत आणि अतिरिक्त स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला या धावा बाल करण्यात आलेले आहेत. अभित खोत
दामत म्हटलं तर भरपूर संघ भरपूर खेळाडू असतात त्या विभागामध्ये आणि दर्जेदार स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून सुद्धा अभित खोत यांच्याकडे पाहिलं जाईल. मग आमचे खुरमबाई नजे असतील असे अनेक नामवंत खेळाडू आहेत आयोजक आहेत दामत नगरीमध्ये सुद्धा त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. दर्जेदार स्पर्धा तुम्हाला सातत्याने दामतमध्ये नाईट फॉर्मॅट हा जास्तीत जास्त पाहायला मिळेल. कर्जत बेल्ट नेरळ शहराला अगदी टच असणारं दामत गाव आणि त्याच गावातून बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये 15च्या सरासरीने करंट रन रेटने धाबा फलकावरती 30. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय बिन बाद 30 धाबा. थँक्यू नक्कीच आपण पाहतो धाबा 31 आहेत माफ करा कारण एक डबल सुद्धा आलेली आहे. शोएब डोंगरे यांचं चांगलं लक्ष आमचे चांगले खेळाडू दर्जेदार देखील आहेत दामतचे आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी थोडंसं करेक्शन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात 31 धाबा आहेत म्हणजे 15.50च्या सरासरीने धाबा या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जाणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च एकदा माउंटन व्ह्यू एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. बाळाशेठ कांबरी यांनी सांगितलं की आपले भालगावचे प्रल्हादजी मुंडे साहेब यांच्या ते मालकीचं लॉन्स आहे त्याच एंड कडून हे षटक आहे. हो यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. उसळी प्रचंड घेतलेली आहे आणि अगदी आपण पाहतो लाईनच्या थोडंसं बाहेर आहे लाईन मिस केली आहे त्याचाच अर्थ अगदी आपण पाहतो पंच सांगतात की नो बॉल. कल्याणची आन बांशान चेक करू आपण DRS सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली स्पॉट पाहावं लागेल चेंडू कुठे पिचिंग झालेला आहे लाईनच्या आत की लाईनच्या बाहेर या सर्व गोष्टी तपासल्या जातात. आपल्याकडे सर्व काही टेक्नॉलॉजी उपस्थित आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑफिशियल अपडेटर आमचे मित्र प्रशांत पवार यांना तुम्ही पाहतात. आज ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत बट्ट्या यांना तुम्ही पाहणार आहात. आतमध्ये म्हणजे व्हाईट बॉल असेल लाईनच्या आतमध्ये लगेचच या ठिकाणी हा डिसिजन सुपूर्द करण्यात आलेला आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मिळेल परंतु व्हाईट की नो असा प्रश्न होता. व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. 32 धावा आहेत. आडव्या बॅटने फटका चांगला मिड विकेटला प्रशांत होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत आउटफुल फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार रन्स मिळतील 4 आलेला या इनिंगचा भगवा चौका. थँक्यू नक्कीच आपण पाहतो आमच्या मंचावरती मुन्ना शेठ बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. गोरेगावचे नामांकित उद्योजक आहेत. आता लगेचच या 5 दिवसानंतर गोरेगाव नगरीमध्ये तुम्हाला नाईट फॉर्मॅटची टुर्नामेंट सुद्धा पाहायला मिळेल. फ्रेंड्स चषक गोरेगाव नो बॉल अंपायर सिग्नल पुनश्च एकदा अतिरिक्त बाउन्स गोलंदाजाला लई सापडलेली नाहीये असं म्हणावं लागेल. या अगोदर चौकाराला त्याच्या अगोदर एक व्हाईट बॉल दिशेपासून ते भरकडले आणि आता कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव सुद्धा करते परंतु गोलंदाज थोडेसे महागडे ठरतायत. यावेळेस पिच बॉल फुलर लेनचा त्याला मात्र थारा नाहीये. चेंडू चांगले आपल्याला पाहायला मिळाले परंतु त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आले. बॉल सीमा पार ठोकलाय. आणखीन एक बिग हिट षटकार. आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी हे चषक तुम्ही पाहतात. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2
तब्बल 5 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला या क्रीडानगरीमध्ये अनुभवायला मिळणार आहे. ओ लाईन पुन्हा एकदा भरकडलेत. चेंडू पडल्यानंतर कदाचित आमचा समालोचन कक्ष थोडंसं वाईड आहे, दिसू शकत नाही आहे की चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली कुठे लँड झाला, दिशेच्या बाहेर आहे की आउट स्विंग इन स्विंग, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विश्लेषण करायला थोडंसं कठीण जाईल. परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुरुष एकदा बॅटची आतली कडा, चेंडू घरंगळत चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक सज्जत. अगदी आपण पाहतोय एक सिंगल मिळाली आहे, तेजस ठाकरे त्या ठिकाणी होते. टँगोचा फॉर्म येणं गरजेचं आहे. कदाचित ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाला याच गोष्टीची अपेक्षा असेल, कारण प्रचंड चांगला खेळ त्यांचा आहे. सर्व गुण संपन्न खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. 45 ओ बॅटची लिडिंग एज मागे क्षेत्ररक्षक जज करतात आणि झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आली आहे. कदाचित काही खेळाडूंचा भरणा या ठिकाणी नवीन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय सराव हा माणसाला परिपक्व बनवत असतो आणि त्या सरावापासून थोडेसे दूर येईल, परंतु हरकत नाही आहे. भरपूर मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात, त्याच्यासाठी तुम्हाला सराव आवश्यक आहे. ओ यावेळेस व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळेल. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामधून आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 गोलंदाज सिद्धार्थ आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धांत राऊत सुद्धा इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटची लिडिंग एज, फटका चांगला परंतु मिसटायमिंग. आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि जणू काय हाताला चटका लागून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील रन्स 4. चांगला फटका, आणखीन एक वॉट स्ट्रोक आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता मात्र चेंडूला अडवण्यात आलाय. अगदी आपण पाहतो शेवटच्या चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मिळाली सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती या षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपलेला आहे. 3 षटकामध्ये एकंदरीत 52 धावा, 50 अप, 52 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. दामत अभिद हा संघ टॉस जिंकल्यानंतर आज चांगला निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला असंच म्हणावं लागेल, कारण बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आणि या धाडसी निर्णयाला इथे सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना आपण जर पाहिलं तर 52 धावा अवघ्या 3 षटकामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतो एकही गडी बाद नाहीये. ही जमेची बाजू आहे दामत आबिद टीमची. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि या 3 षटकामध्ये 52 धावा आहेत. 2 षटक बॅलन्स असतील. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. अवघ्या काही मिनिटांचा खेळाडू बसतील पाणी पीत, तोपर्यंत ऐकूया डीजे च्या माध्यमातून एक थँक्यू डीजे. या सन्मान आपण पाहतोय बांगणी आदर्श 11 बांगणी संघाचे संघनायक आणि कात्रप संघाचे संघनायक दोन्ही संघाला विनंती राहील टॉस साठी यायचंय. कात्रप वर्सेस बांगणी, आदर्श बांगणी वर्सेस कात्रप नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की मिड मध्ये आपण टॉस साठी यायचंय. योगेश राऊत हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. वेलकम फोटो स्टुडिओचे सर्व पालकमंत्री प्रीमियर लीगचे सह आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून एक स्पर्धा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी याच क्रीडानगरीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मग दीपक चव्हाण असतील,
धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकजी चव्हाण आणि त्यांचे उत्तम सहकारी योगेशजी राऊत दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित सुद्धा. टॉस आपण करू. 2 षटकानंतर गोलंदाज सज्ज. यावेळेस ओव्हर पिच थारा नाहीये. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा ठोकलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड डिश लॉंग गॉनला क्लिअर करणार आणखी एक माइटी हिट षटकार. आयुष पात्रे आपले मनपूर्वक स्वागत. सन्मान बाईट बॉल पंच आमच्याकडे बळतात. DK दत्ता कडव काल त्यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि काही चुकांमुळे तो संघ परास्त सुद्धा झालेला आहे. हरकत नाही आहे. त्या चुकांवरती DK लक्ष केंद्रित करा. पुढील तुम्हाला येणाऱ्या काळासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. क्रिकेटमय शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आम्ही देऊ आमच्या MR पॅनलच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळेस चांगला फटका. जागा बनवली आहे. रूम क्रिएट केलाय. बॉल चाललाय सरळ वाऱ्याशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला आणखीन एक जबरदस्त धमाका. थँक्यू नितेश गवळीवरती जे पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं ना तिथून मात्र थांबायला तयार नाही आहे दामत आभी टीम. काय जबरदस्त बॅटिंग करते. खेळ जर या 2 खेळाडूंचा आवडला असेल ना बबलू आणि सातचा तर दोन्ही खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 64 धावा या स्कोर कार्ड वरती लावण्यात आलेल्या आहेत. चला लगेच आपण बॉल या ठिकाणी सुपूर्द करा कारण बाच कोणत्याच क्षणी थांबता कामा नये. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो 2 षटकार आले. 64. माफ करा नक्कीच 65 धावा आहेत. ऑफिशियल स्कोरर त्यांना विनंती राहील की आपण थोडंसं करेक्शन करा. हरकत नाही आहे. चुका माणसांकडून होतात परंतु थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. मॅच अत्यंत महत्वाची आहे. 5 षटकांच्या मॅचेस आपण कव्हर करतोय आणि लक्षात असू द्या की क्वालिफाय मॅचेस पर्यंतच या सिरीजसाठी रन काउंट करण्यात येणार आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि आता पहिल्या विकेटला या ठिकाणी मात्र बाघारी परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. टीम दामत संघाला लागणारा पहिला धक्का. आज या ठिकाणी बाद झाला. पहिला धक्का लागला आणि डावाला खिंडार पडण्याचं काम अखेर या गोलंदाजाने केलेलं आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे सौद. षटक क्रमांक आपण पाहतोय 4था चालू आहे. 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात अँड इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला सौद. चांगली क्रिकेट स्पर्धा त्याही विभागामध्ये आपण नेहमी पाहिलेली आहे. आता सुद्धा एक नाईट टुर्नामेंट तुम्हाला दामत नगरीमध्ये पाहायला मिळेल याच महिन्यामध्ये. 65 धावा आहेत. सौद येतात मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. चला जास्त बळ घेऊ नका कारण लक्षात असू द्या प्रत्येक संघाला या ठिकाणी विनंती राहील आयोजकांच्या वतीनं. काल सुद्धा अगदी दिलेल्या वेळेनुसार भरपूर चांगल्या मॅचेस या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि भरपूर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला राहिलेला आहे. यावेळेस ऑन साईडला फटका उचलला. क्षेत्ररक्षक जज करता चेंडू हवेमध्ये. अगदी आपण पाहतो उंची जास्त आहे लांबी कमी. फर्स्ट नाही सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय आपण पाहतो आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम दामत संघाला. फलंदाज
खऱ्या अर्थाने ग्रामीणचे भाग्य विधाते म्हणून बाळाशेठ कांबळे यांच्याकडे पाहिलं जातं. लोक जेव्हा जेव्हा आम्हाला विचारतात की बाळाशेठ कांबळे यांचं अगदी आपण पाहतो समाजसेवेमध्ये भरपूर मोठं कार्य आहे. अगदी आपण पाहतो आरोग्य सेवा असेल आणि सामाजिक कार्यामध्ये सातत्याने पुढे हात करणारं हे व्यक्तिमत्व असं अगदी आपण पाहतो ते आमचे आदरणीय शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख बाळाशेठ कांबळे यांना आपण पाहतोय. अत्यंत सुंदर स्पर्धा त्यांच्याच नावानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन. षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ चालू आणि एका पाठोपाठ आता मात्र जसा फलंदाज आपण पहिल्यांदा 7 बाद झाला. सौदला माघारी परतावा लागला. लगेचच अभि सुद्धा हे मैदान सोडतायत आणि आता धावा फलकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 65 वरती थांबलेली आहे. केवळ आणि फक्त बोलून चालणार नाही. धाबा भरपूर आहेत कारण मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर आता एका पाठोपाठ फलंदाज बाद होतात म्हणून आपण केवळ म्हणालो कारण इथे धाबा रोखल्या जातात. आता ओ कोलबाटापाचा बॉल स्ट्रॉंग अपील एसिडीस OUT खात्रीशीर पकडले प्लम पकडले LBW च्या स्वरूपात लागणारा धक्का क्रमांक 4 टीम दामस संघाला फलंदाज बाद. षटक आपल्याला पाहायला अंबाला वाखाणण्याजोगी स्पेल होता. 2 षटकार जरी या षटकामध्ये आले तरी सुद्धा 4 खेळाडूंना त्याने बाद केलेले आहे. फोर्ट ट्रिक संपादित केली आहे या मॅच मध्ये. अतिशय दर्जेदार खेळ त्याही गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि आता कुठेतरी कमबॅक करण्याचा वापसी मिळून दिली आहे ती ओमसई छत्रपती CC कुळगाव संघाला. समाधान टेंबे यांचं मनपूर्वक स्वागत. प्रदीप टेंबे यांचंही मनपूर्वक स्वागत. नितीश लहाने असतील सचिन टेंबे सातत्याने चर्चा करत असतात या स्पर्धेमध्ये काहीतरी कमी तर नाही ना. या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर वातावरण आणि या सुंदर वातावरणात चालू असलेला अगदी आपण पाहतो निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा चालू आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये. धर्मवीर क्रीडांगण कासगाव नगरीमध्ये चालू असलेली स्पर्धा दर्जेदार क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभमेळा दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक. शेवटचा अंतिम षटक ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. लाल्या त्या ठिकाणी होते आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार. रन्स मिळतील 4. पण चेक करू भीमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बॅट्समॅन रिव्ह्यू पंच ऑफिशियल रिव्ह्यू DK रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाचा असणार आहे. ओके बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. लक्षात असू दे आम्ही चर्चा करत होतो थोडंसं लक्ष आमचं विचलित झालं की 12वा खेळाडू जो कुळगाव संघाचा आहे त्याला नावं सुद्धा माहिती नाही आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो ज्यांना प्रॉपर नावं माहिती असतात गोलंदाजांचं अपडेट देणं फार गरजेचं आहे. फलंदाजांचं अपडेट देणं सुद्धा फार गरजेचं आहे कारण आपण क्वालिफाय मॅचेस पर्यंतच सिरीजसाठी धावा काउंट करणार आहोत. हे लक्षात असू द्या. प्रत्येक एक पॉइंट महत्वाचा आहे. पहिला बॉलर त्यांनी टँगो सांगितला होता सगळा उलट उलट म्हणून बोलतोय. आता मला पण नाव माहिती पण विषय आता कुठून सांगितलं इथं अपडेट वगैरे होते ना. नरेश ठाकरे हा गोलंदाज आहे. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो मात्र या ठिकाणी देण्यात येईल कारण थोडंसं कॅमेरा बाईड आहे तो अक्षण या ठिकाणी कव्हर करू शकले नाही आहेत. गोलंदाजावरती कॅमेरा असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त फोकस करण्यात आलं लक्षात असू द्या. आणि कदाचित या गोष्टींमध्ये आपण पाहतोय लगेचच तात्काळ डिसिजन ऑनफिल्ड अंपायर जो असेल तो मात्र देण्यात आलेला आहे. गोलंदाज नरेश
ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉंग ऑफला चालला बॉल, वाईड इस्ट लॉंग ऑफ. एक सिंगल मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये ज्या षटकामध्ये धावा यायला हव्या त्या धावा आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 5 धावा आलेले. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 पहिला चौकार आपण पाहिला. त्यानंतर आता शोएब डोंगरे जो मात्र नॉन स्ट्राईक इनला होता तो स्ट्राईक इनला आलेला आहे. 6व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. एक सिंगल बैल बॅटिंग करत असताना आपण पाहतो शोएब व्यवस्थित बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. धाबा रोखण्याचा प्रयत्न करतात स्लॉगरच्या षटकामध्ये. नरेश ठाकरे हा गोलंदाज डेट ओव्हर स्पेशलिस्ट आहे. नेहमी आम्ही त्यांना सलामीला सुद्धा गोलंदाजी करताना पाहिलेली आहे. ओ यावेळेस या दरम्यान लेग स्टिकला मिस करते. अगदी आपण पाहतो आणखीन एक खराब चेंडू. धाबा संख्या धाफळकापती अतिरिक्त स्वरूपात वाढती आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपयाची धनराशी आहे. द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय, चतुर्थ आणि पाचवे प्रत्येकी 25,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि आता या ठिकाणी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघाला आलेला दर्जेदार षटकार. बबलूचा आपण जर विचार केला तर बबलू वैयक्तिक धावांचा आपण जर त्याचा विचार केला तर 39 वरती तो खेळतोय बबलू. चांगली इनिंग आपल्या या सत्रामध्ये त्याची पाहायला मिळाली. व्हाईट बॉल आलाय. आणखीन एक याच दरम्यान समीबाई बुबेरे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. समोर खेळत अगदी आपण पाहतोय ऑन साईडला बॉल चालला मिड विकेटच्या दिशेने. एकाच मध्ये चेंडूला फेल केलंय. चांगली फिल्डिंग आहे परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या फलकापती आपण पाहतोय 81 धावा होतात. शमीभाई भुबेरे यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. यावेळेस ऑन साईडला फटका मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज होईल बाद आणि शेवट गोड केलाय ओम साई छत्रपती सीसी कुळगाव टीमने. परंतु आता धाव फलकापतीत 81 आणि 82 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम ओम साई छत्रपती सीसी कुळगाव संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. एका बाजूला टीम कात्रप आणि दुसऱ्या बाजूला आदर्श वांगणी या दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आपण टॉस करू. मी मुन्ना शेठ बुबेरे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करायचं आहे. चला आपण टॉस करू. या ठिकाणी आदर्श बांगणी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कात्रप. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. टॉस आपण करू. या ठिकाणी तेजस पडवळ येतात कॅप्टन. या बाळाशेठ आपण सुद्धा दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत आपण टॉस करणार आहोत. हेड अँड टेल असा कॉल आपण या ठिकाणी या सुमित. समीर राऊत येतात कात्रप टीमचे कॅप्टन. टॉस आपण करू. अतिशय सुंदर स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज दिवस क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि चला टॉस आपण करू. मुन्ना शेठ बुबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. कॉल कोण करणार? कात्रप टीम. ओके. हेड अँड टेल.
छापाचा कॉल हेड इट इज ओके. टॉस जिंकलेला आहे. मुन्ना शेट डिसिजन पेंडिंग असणार आहे. त्या कारणास्तव या ठिकाणी टॉस बॉक्स मधून फक्त न्यूज येते की टॉस या ठिकाणी कात्रप टीमने जिंकलेला आहे. फक्त डिसिजन पेंडिंग आहे. लगेच काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा मुन्ना शेठ बुबेरा आणि बाळाशेठ कांबरी यांना विनंती केली की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी आसन सभायचे. 81 धाबा बनवण्यात आलेले आहेत. 82 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये. 82 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रशांत सूर्यराव आणि तेजस ठाकरे. कोळगाव संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ओबी 11 संघाचे पुरस्कर्ते आदरणीय दीपक भाऊ पेंडुलकर यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. 82 धाबांचं लक्ष्य आणि आता कुठेतरी मोठी धाबसंख्येचा पाठलाग करायचा. त्या अनुषंगाने बॅटिंग करायची आहे ती तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीनं प्रशांत सूर्यरावला. जाऊया मॅचच्या दिशेने. लगेचच आपण सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात करू. 82 धाबांचं भलं मोठं टार्गेट. काल सुद्धा आपण 90 पेक्षा जास्त धाबा या क्रीडानगरीमध्ये पाहिलेले आहेत. त्याचे खऱ्या अर्थाने आता उद्यापासून उद्या आपण जर पाहिले तर आणखी चांगले संघ पाहायला मिळतील. आज सुद्धा भरपूर चांगले संघ आहेत. त्याहीपेक्षा उद्या तुम्हाला धाबा चांगल्या पाहायला मिळतील. या क्रीडानगरीचा इतिहास आहे. धाबांसाठी हे क्रीडांगण आपण पाहतो सातत्याने मानलं जातं. रेकॉर्ड हे बनवले जातात परंतु रेकॉर्ड मोडीत सुद्धा काढले जातात. कारण सातत्याने प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतात. तिन्ही फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आणि ॲज अ फिल्डिंग म्हणून सुद्धा आज चांगलं काम प्रत्येक खेळाडूचं या क्रीडानगरीमध्ये राहिलेलं आहे. मॅचच्या दिशेने जाऊ. दोन्ही संघांना देऊया बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या संपूर्ण मान्यवरांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल वेग प्रचंड आहे. स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. हाईट फॅक्टर जास्त होतोय पंचांनी सांगितलं आणि कदाचित बॉडीला स्पर्श करून चेंडू समोर राहिला. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. स्विंग बॅटचा जबरदस्त पाहायला मिळाला तेजसचा परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे म्हणूनच डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 82 धाबांचं लक्ष्य. प्रचंड वारा अगदी आपण पाहतोय या क्रीडानगरीमध्ये. अभिमानाने भगवा फडकतोय आणि आता बॉल चाललाय सरळ. या दरम्यान कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर बारको म्हात्रे यांच्या कटआउटला जाऊन मात्र चेंडू हिट होते. बॉल सीमा पार. रन्स बोलतील 6. धडाडीचे कार्यकर्ते आणि ग्रामीणचा ढाण्या वाघ म्हणून बाळाशेठ कांबरी यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळी चांगला फटका. आणखीन एक लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चालला लॉंग ऑफला आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. भेदून दुभागून चेंडू सीमा पार. रस बळती 4. पहिले षटक मिराजचे. ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या सत्रात पूर्वार्धामध्ये नितेश गवळीवरती आक्रमण करण्यात आलं तसाच आक्रमण आता करण्याचा प्रयत्न तेजस ठाकरे अर्थातच टँगो करतायत. टी फॉर टॅट जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. ठोसा ठोसा देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये टीम दामत आभी संघाला प्रतिस्पर्धी संघ देतोय. 10 धाव फलकावरती 10 आहेत. पहिला चेंडू डॉट आला. लाईन ओळखली एक्झॅक्टली आणि आता मात्र फेअर डिलिव्हरी आहे. 10 धाव फलकावरती 10. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू मिराज. स्लोबर पद्धतीचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. गती परिवर्तन केलं आणि आता बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. जणू काही गवताच्या गालिच्याला आग लावत गुदगुल्या करत बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. तो जो मैदानाचा हायवे कडून
आपण एंट्रन्स पाहिला तर अतिशय सुंदर आहे. पाहिल्यानंतर असं वाटतंय की अगदी आपण एक चांगल्या फंक्शन मध्ये आपण आलो की काय. परंतु दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर मन अतिशय प्रसन्न होतंय. भगवमय वातावरण आपण पाहून आणि भगवमय वातावरणामध्ये अत्यंत सुंदर क्रीडानगरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर क्रीडांगण कासगाव. खऱ्या अर्थाने हे वातावरण आपण पाहतो बाळाशेठ कांबरे आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांनी या ठिकाणी केलेले आहे. नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर या युक्तीप्रमाणे आपण नेहमीच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि असाच प्रयत्न आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आला. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब शिवसेनेची तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ते धर्मवीर आनंद दिघे साहेब शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं म्हणणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. या ठिकाणी आणखीन एक चौकार पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना कुळगाव संघाला मिळतील आणखीन धावा 4. फलकावती चला दामट टीमला विनंती राहील जास्त बेल अशोक डोंगरे मीटिंग नको अभित कारण आयोजकांच्या सूचना येतात. कारण आपण लगेचच क्षेत्ररक्षण बिखरलेल्या अवस्थेमध्ये करा. 82 धावांचं लक्ष्य सुरुवात तर दमदार पाहायला मिळाली आहे. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय दीपकजी पेंडुलकर आमचे सर्वांचे लाडके भाऊ यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल अशी सूचना या अगोदर करण्यात आलेली आहे. दर्जेदार धमाके तुम्हाला पाहायला मिळते. प्रशांत सूर्यराव त्याच्या साथीनं तेजस ठाकरे टँगो हा खेळाडू आपण पाहतो. मोठी स्वप्ने प्रत्येक खेळाडूची या स्पर्धेमध्ये. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतो आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकावंसं वाटेल. प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवायचंय याच अनुषंगाने प्रयत्न करतायत. प्रशांत आमचे ऑफिशियल अपडेटर ऑफिशियल स्कोरर बट्या हे सुद्धा या ठिकाणी आज आमच्या समवेत जोडले गेलेत. ऑफिशियल कॅमेरामॅन आदित्य कडव आणि जय भारशंकर सूरज धुळे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक. जय भारशंकर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं. 19 धावा झालेले आहेत आणि आता षटक क्रमांक आपण पाहणार आहोत 2. 24 बॉल आणि आता विजयासाठी 63 धावांची गरज आहे. हे 21 मॅचचा शिल्लक आहे. चला ऑलरेडी आपण लेट आहोत. विनंती राहील लगेचच मॅच चालू करा. षटक क्रमांक 2 मध्ये कासगाव गावाच्या एंड कडून गोलंदाज साध. 24 बॉल 63 ची गरज. प्रेक्षकांसाठी उत्तम दर्जाचे स्टँड तुम्ही पाहतायत. सचिन तेंडुलकर स्टँड, दुसऱ्या बाजूला अजिंक्य राणे स्टँड, विराट कोहली स्टँड आणि रोहित शर्मा स्टँड हे तुम्ही पाहतायत. लगेच त्याच्या बाजूला आमचे खेळाडू कक्ष सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर हे क्रीडा नगरी आपण पाहतो आणि या क्रीडा नगरीमध्ये रंगलेला हा सोहळा आपण त्याचा अनुभव घेत आहोत. पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ चालू झालेला आहे. 7चा अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू ब्लँक स्ट्रोक. बाउंड विकेट. हो यावेळी चांगला फटकाय. वर शॉट कडे स्ट्रोक खेळलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन टँगोच्या बॅटमधून बॉल चाललाय. वारशी वार्तालाप करत टाटा बाय बाय करणारा आणखीन एक दर्जेदार सिक्सर. तर स्पर्धा खेळत असतात ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव तेव्हा भाऊ आवर्जून लाईव्ह टेलिकास्टिंगच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत असतात. परंतु आज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बक्षिसांची सुद्धा खैरात त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. षटकार आलाय.
धाबा फलकापती आपण पाहतोय 25 धाबा. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. टँगो मात्र थांबायला तयार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लगेचच सेकंड इन रो दुसरा ब्लास्ट षटकार. उत्तम दर्जाचे पॅकर सुद्धा आहेत. दीपक शेट पेंडुलकर भाऊ यांना तुम्ही पाहत आहेत. त्यांच्याच वतीने आम्हाला सुद्धा गोव्याला जाण्याचा योग आला. OV11 या संघाचे ते पुरस्कार होते. आपला संघ त्याने प्रेझेंट केला सांगेम प्रीमियर लीग मध्ये आणि त्यामध्ये करण लहाने सारखा एक वेगवान गोलंदाज सुद्धा होता. अनेक खेळाडू आपण तिथे पाहिले. व्यावसायिक राऊंड विकेट ऑन साइडला स्क्वेअर लेगला आणखीन एक फटका आपण पाहतोय. आता मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी या ठिकाणी होतीये. तेजसच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये जिथे टँगोचा फटका पाहायला मिळत नाहीये. बॉल सीमा पार 4. तेजस ठाकरेचा क्लास तुम्हाला पाहायला मिळाला. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट असं म्हटलं जातं आणि तसाच खेळ मी मगाशी सांगितलं. खेळाच्या पूर्वार्धामध्ये तेजस ठाकरेचा फॉर्म येणं बाकी आहे. कदाचित सरावापासून थोडेसे ते दूर असतात परंतु हरकत नाही आहे कारण या सीझनमध्ये संघ थोडासा बॅकफुटवरती आहे आणि त्याला पुढे हाणण्याचा प्रयत्न आता तेजस ठाकरे सुद्धा करतायत. धावांचा विचार केला तर टीमची टोटल आता पोहोचली ती एकंदरीत 35 वरती. यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना आपण पाहतो अलंग कार्पेट बॉल चालला डीप मध्ये शतक सज्जत काऊ कॉर्नरला विराज चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत बेलचे सिंगल धाव ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली आणि पाबा प्लेचा पाबा पॅक उपयोग करत असताना जणू काही या चांगली बॅटिंग केली आहे. म्हटलं जाताना वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. सुरुवात अत्यंत चांगली अद्यापर्यंत तरी ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाची 36 धाबांवरती पोहोचलाय. P1 P2 हे 2 षटकं जिथे धाबा येण्याची दाट शक्यता असे तिथे धाबा बनवल्या सुद्धा जात आहेत. आता मात्र अगदी आपण पाहतो ज्या दिशेने वारा आहे त्याच एंडने बॅटिंग करायची आहे. जिथे असेल वारा त्या दिशेने मारा असं क्रिकेटचं समीकरण असं. स्ट्राईक एंडला प्रशांत सूर्यराव. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस पाहावं लागेल चेंडू पडल्यानंतर आउटसाइड द ऑफस्टम हा चेंडू पिचिंग झालाय. एक्झॅक्टली पंचाने पाहिलं की शरीरापासून थोडासा दूर चालला बॉल आणि त्याला दंडित करत असताना वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते प्रतिस्पर्धी टीमला. शेवटचा बॉल गोलंदाज साध. यावेळेस ऑन ड्राईव्ह ऑन साइडला फटका चालला डीप मध्ये तोपर्यंत एक सिंगल झाली कंप्लीट आणि एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावा सुद्धा लागेल. प्रशांतला मिळेल स्ट्राईक. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धाबा आलेले एकंदरीत 38 धाबा. येणारे 18 बॉल 44 धाबांची गरज आहे. 82 धाबांचं टार्गेट आहे आणि आता 18 बॉल 44 धाबांचं इक्वेशन शिल्लक राहिलंय. या मॅच मध्ये पाहावं लागेल कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख चषकामध्ये प्रत्येकाला जिंकावंसं वाटेल त्यासाठी प्रयत्न केले जातील. म्हटलं जाताना प्रयत्न करणारे कधी हारणारे नाही आहेत आणि तेच प्रयत्न मन मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती खेळला जाणारा खेळ म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 18 बॉल 44 धाबांची गरज. इथून गेअर चेंज केला जाईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो इथून कबालीची गोलंदाजी करायची आहे दामत या संघाला कारण 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा त्याने खर्च केलेले आहेत. आता कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न कुळगाव टीमची लगाम त्यांना ओढावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती असा एखादा गोलंदाज असेल जो मात्र भरोशाचा गोलंदाज राहील टीम दामतचा त्याच गोलंदाजाचा वापर षटक क्रमांक 3 मध्ये करण्यात येईल. कारण आता मात्र निर्णायक षटक राहील. पहिले 2 षटका पॉवर प्लेची होती तिथे पूर्णपणे मोबा होती बॅटिंग करत असताना बॅटरला आणि तिथे मात्र पूर्णपणे हात खुले केलेत ते तेजस ठाकरेने आणि प्रशांत सूर्यरावने. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये मुशर्रफ मुसीफ. षटक क्रमांक 3 मध्ये मुसीफ आहेत.
धाबा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो 38 धाबा आहेत. 44 धाबांची आणखीन गरज आहे या मॅच मध्ये. 82 टार्गेट आहे. सुखाची हिरवळ तुम्हाला पाहायची असेल तर दुःखाचा डोंगर तुम्हाला पार करावा लागेल. यावेळेस ऑन साइडला शॉट अंपुल सक्सेसफुल होईल का पाहायचे. आणि या ठिकाणी बॉल चाललाय सीमा पार. झेल पकडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी स्वतःचा तोल त्याला सावरता आला नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. बळतील धावा 6 फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन आणि धावा मिळतील टीम कुळगाव संघाला अर्धा डझन. यावेळेस आपण पाहतो पॉइंट मध्ये हा चेंडू हाफ मध्ये होता. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे थोडेसे सरसावतात. चेंडूला एक टप्पा अखेर गॅदर सुद्धा करण्यात आलेला आणि आता एक धाव. जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा आहे फलंदाजांकडे. या गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा. अलीकडच्या काळामध्ये आपण भरपूर फास्टेड क्रिकेट पाहिलेलं आहे परंतु आता काही क्रिकेटसाठी सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहेत. 5 षटकांच्या मॅचेस आपण रेग्युलर गटासाठी नेहमी देत असतो आणि त्यानंतर 5-4-3 असा फॉर्मॅट हा बदलापूर ग्रामीण क्रिकेटच्या वतीने देण्यात आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा चालू आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. ओ भन्नाट वेग प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो देखील तितकाच वेगाने होता. चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. हा सुद्धा ब्लँक स्ट्रोक होता. कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये. अगदी आपण पाहतो सध्याच्या घडीला जे सोशल मीडियाचं युग तुम्ही पाहताय त्यामध्ये मोबाईल मध्ये नेटवर्क आणि पायामध्ये फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. यावेळी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी आपण पाहतो विराट कोहली स्टँडला सलामी देणारा दर्जेदार भगवा चौका. संकेत राऊत यांचे या ठिकाणी आगमन झाले. तसेच आमचे रवींद्र मस्कर आपण पाहतो ज्यांचा लकी नंबर आहे 3535 त्यांचे मनपूर्वक स्वागत. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय सरळ स्क्रीन समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक दर्जेचा स्ट्रोक आपण पाहतोय. टँगोच्या बॅट मधून आलाय सलग लागोपाठचा दुसरा चौकार. आपण विचार केला तर इंडिव्हिज्युअल धावा संख्या 13 चेंडू 40 वरती तो नाबाद खेळतोय. जबरदस्त इनिंग आज खऱ्या अर्थाने दीपकजी पेंडुलकर साहेबांना आनंद वाटला असेल की कुठेतरी चांगला खेळ पाहायला मिळाला. बॉल चाललाय मागे. इथे झाले क्षेत्ररक्षक बीट. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा आणखी एक चौकार. लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या अगोदर आपण पहिली मॅच पाहिली असेल वेगळ्या हाफ मध्ये होती परंतु यामध्ये
अगदी 8 संघ खेळणार आहेत त्यामधून पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे दर्जेदार लढत पाहायला मिळते विदाउट तिकीट फुल टाइम पास क्रिकेटचा आनंद घेणारे आमचे सर्व दर्दी प्रेक्षक यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू 12 बॉल 25 धावांची गरज आता खऱ्या अर्थाने मैदानाला आग लागते मॅच हाय व्होल्टेज आहे 12 बॉल 25 धावांची गरज दामत की कुळगाव कुळगाव की दामत असा विद्यमान सामना आता मीटिंग घेण्यासाठी अक्षरशः भाग पाडले टीम दामत आबिद या संघाला 12 बॉल 25 धावांची गरज आहे चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो या विभागामधील अत्यंत दर्जेदार स्पर्धा नामांकित स्पर्धा शिवसेना तालुका प्रमुख 2025 चषक अतिशय सुंदर करंडक तुम्ही या ठिकाणी पाहतायत पहिल्या क्रमांकासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ 5व्या क्रमांकासाठी सुद्धा तुम्हाला रोख 25,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दर्जेदार स्पर्धा आहे आता काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये थोडंसं बदलाव चेंजेस करण्यात येईल कोणती धावसंख्या तुम्हाला क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळेल का या मॅच मध्ये हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत 12 बॉल 25 धावांची गरज गोलंदाज सकलेन हो या भाई 60व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅट स्ट्रोक चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे प्रशांत सूर्यराव स्वतःवरती थोडेसे नाराज असतील पहिला बॉल तर डॉट आलाय डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील दामट टीमला जर या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल जर अटके पार झेंडा इथे या धर्मवीर क्रीडानगरीमध्ये गाडायचं असेल तर डॉट पर्सेंटेज आणि जास्तीत जास्त विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे इथे डायरेक्ट हिट फलंदाज होईल बाद होते असं नव्हतं झालंय ही धाव आली अंगलट परतावा लागेल तेजस ठाकरेला टँगोला आणि ते धाव बादच्या स्वरूपात मात्र फलंदाज होईल बाद धोक्याची घंटा वाजली आहे अँड मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद चौदा बॉल 44 धावांची बहारदार इनिंग साकारून माघारी परतलं तेजस ठाकरे बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय बॅटर इन ॲट नंबर 3 ला 3 च्या पोझिशनला राऊंड विकेट दशरथ येत आहेत डॉट बॉल अद्यापर्यंत आपण पाहतो आता धाव नाही आहे 12 बॉल 25 समीकरण असताना त्याच दरम्यान आमचे वैभवजी पवार यांच्या ठिकाणी आगमन झालं या पण एक चांगले पॅकर सुद्धा आहेत आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं वैभव दादा आपण या मंचावरती आपण येऊन आसन सवायचे शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपलं सुद्धा स्वागत आहे ओ फुल टॉस दशरथच्या बॅटमधून आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक हार मानायला संघ सुद्धा तयार नाहीये बॉल सीमा पार ठोकलाय षटक क्लोज आहे क्लोज एन्काउंटर तुम्हाला या सामन्याचा पाहायला मिळणार आहे 6 धावा आलेले आहेत 6च्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते तब्बल 63 वरती आणि आता 82 धावांचं टार्गेट असताना विजयासाठी येणारे 8 बॉल 19 धावांची गरज आहे हे मॅचचं इक्वेशन आहे कदाचित कुळगाव टीमने प्रत्येक षटकामागे 19 धावा घेतलेल्या आहेत 8 बॉल 19 बनवायचे आहेत गोलंदाज आपण पाहतोय सकलेन राऊंड विकेट नेते यार
यावेळी बॅटची कडा मागे चालला बॉल जस्टनच्या पाठीमागे एक सिंगल मैल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबसंख्या 64 64 वरती पोहोचलेली आहे. अतिशय सुंदर क्रीडानगरी. अगदी आपण पाहतो या क्रीडानगरीमध्ये भरपूर सारे कटआउट तुम्ही पाहतायत. राजकारणातील दिग्गज जे व्यक्तिमत्व आहेत, राजकारण असेल, समाजकारण असेल, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आज समोर आपण पाहतोय युवा सेनेचे शहर प्रमुख बदलापूर शहराचे आदरणीय रोहनजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील आपण देऊ. कदाचित आज वाढदिवस त्यांचा नसता तर आज या स्पर्धेला ते स्वतः या ठिकाणी भेट सुद्धा देणार होते, परंतु संध्याकाळी अगदी आपण पाहतो एक पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे कोण पाटील यांनी आणि त्या ठिकाणी बिजी असतील, व्यस्त शेड्यूल आहे. हो यावेळेस फटका चांगला आहे. प्रशांत सूर्यराव या ठिकाणी शांत होते. लढता लढता पडलो तरी चालेल याची मला खंत नाही आहे, कारण शांत बसायला मी काही कुळगावचा संत नाही आहे. ठोकला षटकार. इरादे स्पष्ट केलेले म्हटलं जाताना अतिशय सुंदर गाणं या ठिकाणी डीजे मास्टरांनी वाजवलेलं आहे. दुनिया झुकती है बॉस, बस झुकाने वाला चाहिए. 6 बॉल 11 धावांची गरज, कारण गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलंय की तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल, आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला देणं भागच पडेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तेच तुम्हाला करायचंय. खेळ तुम्ही चांगलं करा, तुम्हाला इथे देणं भागच पडेल. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघ जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. मॅच अतिशय तुल्यबल पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक. चला सामना स्पीडअप करा. दामट टीमला विनंती राहील, रिक्वेस्ट मला या ठिकाणी केली जाते की शेवटचा अंतिम षटक आहे. स्टॉकवरच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जलबाजी करावी लागेल, कारण आता 6 बॉल 11 धावांची गरज आहे. 82 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सज्ज झाली आहे कुलगाव टीम, परंतु या धावा रोखल्या जातील का असा एखादा गोलंदाज मैदानावरती निवडावा लागेल की जेणेकरून हा सामना तो थांबवेल. संगीत सुनकर ज्ञान न मिलता, मंदिर जाके भगवान न मिलता, क्योंकि लोग आज क्यों पूछते पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. बॉल चल सीमा पार, ठोकलाय बीड विकेटला, दर्जेदार स्ट्रोक, षटकार. तब्बल 7 षटकार करण लहाने या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दशरथ सुद्धा थांबायला तयार नाहीये. 5 बॉल 5 ची गरज. सामना सोपा केला या षटकाराने. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. वॉट अ मॅच, ग्रेट फिनिश, एंड इज वेल देन ऑल इज वेल. 82 धावांचा आव्हान असताना सामना जिंकलाय ओम साई छत्रपती सीसी कुलगाव संघाने, आणि दामट टीमला सांगितले इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. ग्रेट नॉक, जबरदस्त सामना जिंकले विजय संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉयज.